नांदेडमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे, जिथे गोदावरी नदीत बुडून मायलेकीसह एका पुतणीचा मृत्यू झाला। कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघी नदीच्या गाळी फसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील भायगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली। गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महानंदा भगवान हनुमंते वय वर्ष 35, त्यांची मुलगी पायल भगवान हनुमंते वय वर्ष 13 आणि पुतणी ऐश्वर्या मालू हनुमंते वय वर्ष 13 यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। मागासवर्गीय वस्तीवर राहणाऱ्या या तिघी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करत होत्या। त्यांच्या वस्तीवरील बोरवेलची मोटर जळाल्याने पिण्याच्या पाण्याची आणि इतर वापरासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती। कपडे धुण्यासाठी पाणी नसल्यामुळे महानंदा, पायल आणि ऐश्वर्या गोदावरी नदीवर गेल्या होत्या। मात्र नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। गाळात रुतून बसल्याने त्यांना बाहेर येता आले नाही आणि दुर्दैवाने या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेने भायगाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। ही खरोखरच एक मन हेलकावणारी घटना आहे। तर पाणी टंचाईमुळे जीव गमावण्याची वेळ येणे हे दुर्दैवी आहे। प्रशासनाने अशा मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। या घटनेवर पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।